नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या तरी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. या संदर्भात खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. 20 मिनिटं झालेल्या या भेटीनंतर मनसे नेत्यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा लवकरच होईल असं सांगितलं. संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे एका व्यासपीठावर आठवडाभरात युतीची घोषणा करतील असं स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई महानगरपालिकेत स्वतःचा महापौर बसवायचा आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत महायुती राहील हे त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका पुन्हा एकदा काबीज करायची आहे. त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतलंय. मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 138 वॉर्डामध्ये आजही मराठी मतांचा टक्का जास्त आहे. उद्धव आणि राज दोघे एकत्र आल्यामुळे याच मराठी मतांवर त्याचा परिणाम होईल आणि त्याचा पहिला फटका शिंदे सेनेला बसेल असं गणित मांडलं जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता प्रचार सभांसाठी दादरचं शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून विविध राजकीय पक्षांनी आपापले अर्ज सादर केलेत. निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून त्यापूर्वी 3-4 दिवसांसाठी शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसे यांनी आपापले अर्ज दाखल केलेत. नवी मुंबईतील राजकीय समीकरणं यंदा वेगळी असणार आहे. महायुती होणार की नाही असा प्रश्न असताना आता भाजपनं स्वबळावर लढण्याचा इशारा दिलाय. तर नवी मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर बसणार असा दावा भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी केलाय. मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात रंगशारदा इथं शिवसेना शिंदे गटाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार असून ते नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट आणि काँग्रेसला नवी मुंबईत मोठा झटका बसलाय. ऐरोलीमधील उबाठा गटाचे माजी नगरसेवक M.K. मढवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. त्यासोबतच बेलापूरमधून काँग्रेसचे माजी नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील आणि काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष पूनम मिथुन पाटील यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नवीन लोकल दाखल झाली असून मध्य रेल्वेला देखील एक AC लोकल मिळणार आहे. या माध्यमातून जानेवारीत प्रत्येकी 10 ते 12 AC लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. नवीन AC लोकल चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून मुंबईत दाखल झाल्या असून लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. नवीन AC लोकलमुळे सध्या AC लोकलवरील भार कमी होण्यास मदत होईल. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात 9 AC लोकल आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत घरांसाठी पात्र ठरणाऱ्या रहिवाशांना की टू की या स्वरूपात झोपडीतून नव्या पुनर्विकसित इमारतीतील घरांचा ताबा दिला जाईल असं धारावी पुनर्वसन प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आलंय. परंतु आता हजारो धारावीकरांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागणार असल्याचं DRPचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केलंय. त्यानुसार काही रहिवाशी संक्रमण शिबिरात तर काहींना घरभाड्याचा पर्याय देण्यात आलाय. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये तब्बल 34 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. यात 7 महिला माओवाद्यांसह 27 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे. शासनानं त्यांच्यावर 84 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर जितेंद्र कुमार यादव यांनी या सर्व माओवाद्यांचं स्वागत केलंय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.